40+ मध्येच जाणार. मला तर संदीपजी पाटील सरांनी काल वर्तवलेलं ते भाकीत आजही डोळ्यासमोर येतं. बाईक ही 40+ मध्येच जाणार आहे. कदाचित आज तो दिवस आलाय 40+च्या खेळाडूंना आपण पाहतोय. आणि बाईक कोणाला जाते याची चर्चा आज जेवढी झाली ना त्याचं उत्तर आज सायंकाळी मिळणार आहे. सायंकाळी ठीक 6 वाजता आपण जिथे बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळू. सर्वांचं स्वागत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भूषण म्हात्रे. देहबोली पाहिल्यानंतर भूषण म्हात्रे यांना आपण पाहिलं ना ज्या रीतीने क्रिकेट त्यांचं राहिलेलं आहे. स्वतः आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य जासई आहेत आणि अगदी त्याच वेळेला काही वेळेला बॉडी बिल्डर म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. अशी देहबोली आहे त्यांची. भूषण अमृत म्हात्रे यांना आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एका हाताने षटकार मारायला काही हरकत नसावी अशी देहबोली आहे त्यांची. सामन्याला सुरुवात होत असताना मला मिळते आमचे चंदू कोळी सरांना आपण पाहिलं ना. आज हा मोठा विषय आहे. चंद्रकांतजी कोळी साहेब हा सर्वाधिक मोठा विषय असा आहे की टॉस उडवणारा कॅप्टनच बाहेर थांबला होता. सावळीच पाहिजे त्यांनाही. सीएचे बांधव आहेत चंद्रकांतजी कोळी सर यांना आपण पाहतात. सर्वाधिक मागणी असणारा असं व्यक्तिमत्व. राज गरतला मला आठवण झाली. त्या दिवशी असंच पाहिलं तर फाईन लेगला त्यांनी सावळी शोधली होती थर्डमॅनला. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजी मार्क बर्दी. निवृत्ती पाटील. पहिला बॉल पडेल. अंतिम दिवसाला सुरुवात. उसळी घेणारा हा चेंडू जो दिशाहीन राहिलाय. अगदी सर्वाधिक महत्वाचं कामकाज या स्पर्धेच्या माध्यमातून कोणी केलं असेल आज सायंकाळी सर्वाधिक मोठा सन्मान ज्यांचा करण्यात येईल आमचे आदित्य घरत. कोणताही डिसिजन मागे आलेला नाही किंवा कुठेही मॅच थांबली नाही. या बेसा बॉल बॅकफुटला ऑन साइडला केलेत. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप. असा झेल होणं गरजेचं आहे कारण भूषण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटकारांचा बादशहा मैदानाच्या आतमध्ये बाला मिळतोय आणि दमदार असा खेळ ज्यांनी नेहमी साकारलेला आहे. अशा फलंदाजाचा कॅच इथे ड्रॉप होत असताना मला मिळाला. फलकावरती 2 आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ संपत असताना आपण पाहत आहोत. यावेळेला स्ट्रायकर एंडला प्रवीण घरत यांना आपण पाहत आहोत. प्रवीण घरत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवरती संदीपजी पाटील सरांनाही आज आपण खेळताना पाहू. 40+ खेळाडू. 40+ क्रिकेट आहे ना ते फिटनेसच्या जोरावरती आणि फिजिकल किती फिट आहेत पहा. आज दिघोडेच्या खेळाडूंना आपण पाहतोय. एसएन स्पोर्ट दिघोडेचा एक काळ मात्र ज्यांनी गाजवलेला आहे स्वतः त्यातील असे खेळाडू आपण पाहत आहोत. जितेंद्रजी घरत असतील. निवृत्ती पाटील असतील. सूरज पाटील. कल्पेश गावण यांना विसरून कसं चालेल. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर पाहायला मिळाला होता. पहा ही यादी आहे ना ती मोठी आहे. काळ गाजवलेल्या या खेळाडूंनी अडवाणी पायानी असेल, स्लीपर वेअर करून असेल किंवा बॅटला नसलेली ग्रीप असेल. गणीभाई यांचंही आगमन होतं. दिघोड्याचे गणीभाई आपलं हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सूरज बेगाने चेंडूवरती येतात. सिंगल मिळाली. इथून मात्र केवळ एकेरी धावे येते. फलकावरती धावा बनलेल्या बाला मिळाल्या त्या 3 आहेत. सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज ज्यांनी एक काळ गाजवलेला आहे, ज्यांनी क्रिकेटचा इतिहास जमा कामगिरी केलेली आहे त्या सर्वांना आज तुम्ही पाहाल.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, समोर केलाय. भूषण अमृत मात्री यांना कोणती मुभा दिलेली नाहीये. त्या रीतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. भूषणजी मात्रे यांचे शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा पार पडला गेला. अगदी त्याच वेळेला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छाही आपण पाहिला. कल्पेजी पाटील साहेब असतील, भोलेनाथ वेराऊस जासईचे सर्वे सर्वा, आणि आज त्यांनाही आपण पाहत आहोत. काल पारितोषिक त्यांनी वर्षाव सातत्याने पारितोषिकाचा केलेला आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहत आहोत निवृत्ती पाटील. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावांवरती अंकुश लगावलाय. मुभा द्यायची नाहीये. चला गाडी त्वरित बाहेर घ्या. आदरणीय नवनाजी ठाकूर साहेब, आपली गाडी त्वरित बाहेर घ्या. समोरच्या बाजूला एक वॅगनार आहे ब्राऊन कलरची. गेले 4 दिवसामध्ये ती तिथेच आहे. पार्किंग असावी तर अशी. यावेळेचा बॉल भूषण मात्रे यांच्या बॅटमधून निघणारा हा तडाखा. मिळतील धावा 6. येतो तुंग षटकार. निलेजी मात्रे साहेब दाद्या यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. हास्य सम्राट. यावेळेचा बॉल आणखीन एक. केस पिकली म्हणून मी नाही झालो रे म्हातारा, माझ्या टप्प्यात येऊ दे मी दाखवीन तुला सातारा. लगातार 2 बॉल 2 षटकार. दोन बॉल 2 षटकार आले. संघाची धावसंख्या वेगाने वधारतीये. 15 धावा धावफलकावरती आहेत. जासई 40+ मास्टर्स या टीमची धावसंख्या धावफलकावरती 15-0. सुरुवात दमदार झाली पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये 7 डझन बॉल गहाळ झाले. दुसऱ्या दिवसामध्ये 6 डझन बॉल गहाळ झालेले आहेत. आणि एक गोष्टीचं साम्य राहिलं की कुशल घरत आमचे सातत्याने चेंडू त्यांनी पुरवले मैदानाच्या आतमध्ये. आणि एकंदरीत 22 डझन बॉल. हे गाव जासई आहे त्यामुळे बॉलाची काही कमी नाही. इथे कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. करण मडवी सारखा खेळाडू या गावामध्ये जास्तीचा पाहायला मिळतो. किरण पवार या गावामध्ये जास्तीचा पाहायला मिळतो. चैतन्य पाटील याच गावामध्ये. कधी कधी मला असं वाटतं नाही यांची गावांची नावं जी आहेत ना ती केवळ गावाची नावं ही नाम मात्र आहेत. पुढे जासई गावाच्याच नावाने ते ओळखले जात आहेत. यावेळेचा बॉल फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल झालेला पाहायला मिळतो. 16 धावा धावफलकावरती आहेत. अलंकार यांना आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती स्वतः 16 धावा धावफलकावरती आहेत. अलंकार पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. उजव्या यष्टीच्या बाहेर स्किट झाला. दिशाहीन आहे. अवांतर धावेत असताना मला मिळते. तुम्हाला डीआरएस अवेलेबल आहे. तुम्ही डीआरएस घेऊ शकता. तुम्हाला डीआरएस अवेलेबल आहे. तुम्ही डीआरएस घेऊ शकता. होय, यस. त्याची शहानिशा करण्यात येईल. आमचे साईश मात्रे. साईश मात्रेने दिलेल्या निर्णयावरती कोणत्याही संघाने किंवा माघार घेतली नाही, पुढाकार घेतला नाही. ओम 11 दिघोडे या नावाने हा संघ खेळणार आहेत. हा वाईट बॉल. हा वाईट बॉल. आवडी राठोड त्यांचे आगमन होत असताना मला मिळतं. ज्यांच्या माध्यमातून सायकल्स आम्हाला लाभलेल्या आहेत आणि सफारी थोड्या दिवसामध्ये वाट बघते. आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांचंही आगमन होत असताना मला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर जासई गावची डॅशिंग आणि हँडसम पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल बॅक फुटला होते. ऑन साइडला खेळला.
क्षेत्ररक्षक दूर आहेत. सिंगल निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होत असताना मला मिळाली आहे. 40+ खेळाडू आहेत. वेगाने धावतात देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून. रवींद्रजी पाटील सर यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. एक हँडसम पर्सनॅलिटी ज्यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. मैदानावरती अलंकार यांची ही गोलंदाजी कुठेतरी अखूट टप्प्यावरती जास्तीचा भर त्यांनी दिलेला आहे. त्याच कारणास्तव रन्स इथे जास्तीचा बहाल होत असताना मला मिळतात. हा बॉल बॅक फुटला होता. ऑन साईडला केला. हुक केला. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप. भूषण मात्र यांनी नशिबाच्या गोळ्या नाश्त्यामध्ये खाल्लेल्या आहेत. 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. खरं तर मला वाटतं संदीपजी पाटील सर नाश्त्यामध्ये नशिबाच्या गोळ्या नाही तर वडापाव खाल्ला अन्नपूर्णाचा. हा बॉल इथून लाऊड अपील पाहायला मिळते. सिंगल निश्चित येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 40+ दिघोडे टीम आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहत आहोत. ओम 11 दिघोडे या नावाने हा संघ खेळतोय. उसळी घेणारा. उसळी सकट केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली. तिसरी कॅच ड्रॉप. 3 ड्रॉप झालेले आहेत. दुसरी साठी पलटल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन धावा येतील. एकंदरीत 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक संपलं. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना जासई 40+ मास्टर्स धावफलकावरती 24-0. सचिनजी ठाकूर आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि ज्यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. सचिन स्मृती चषक 2026 जासई. 24 धावा धावफलकावरती आहेत. तो काळ आठवावा लागणार आहे. प्रवीण घरत आणि त्याच वेळेला भूषण मात्रे यांना वाकडीच्या मैदानावरती 126 धावा ज्या जोडीने बनवल्या ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावा गोळा करावा लागतील. यावेळेस बॉल वेगाने इथून मात्र शरीर भेदक मारा. मुभा दिलेला नाही आहे. वेगाने टाकला बॉल आतमध्ये येणारा. ऑफ ब्रेक. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते. सातत्याने चांगला टप्पा इथून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला फ्लिक केला. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं आणि ठोकलाय षटकार. संख्या 30. रुपेजी घरात यांना विनंती असेल या पण खेळण्यासाठी या. यावेळेचा बॉल ऑन साइडला हुलकामध्ये दिली क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. जितेंद्रजी ठाकूर साहेब ज्यांचं आगमन होत असताना मला मिळतंय स्मायरा सिमेंट सप्लायर्स. सर्व विनंती असेल साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. खर तर पारगाव संघाचे संघ मालक कल्पेजी यांना विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक विशेष सन्मान करत आहोत. प्रवीणजी पाटील सर यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना पाहायला मिळेल.
एक विशेष सन्मान कल्पेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. साहेब आपल्या पदम स्पर्शाने पावन झाला क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. फलकावरती धाबा ते एकंदरीत 34. फुललेंचा बॉल खोलातला होता. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूवरती स्वतः कर्णधार चंदू कोळी यांना आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येत असताना, सिंगल घेत असताना मला मिळते. एकेरीच्या मदतीने 35 बनल्यात. भूषण मात्रे स्ट्रायकर एंडला येत असताना मला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेरचा होता. बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा भेद, बॅटर आउट. थँक्यू. धक्का पहिला लागला. महत्वाचा फलंदाज इथे बाद होतोय. एक आशेचं किरण आहे जे भिजलंय. नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये आलाय. किरण भिजलंय असं म्हटलं मी आणि किरणच आलाय. 24-28 जर्सी नंबर, 11-57 जर्सी नंबर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या ट्रेंडिंगला आणि चर्चेचा विषय आहे. केतन मात्रे, त्याच्या गाडीचा नंबर 11-57 होता, जो लकीएस्ट राहिली पहिली बाईक. तिथून त्याने सर्व गाड्यांचा नंबरही तोच घेतला, जर्सीचा नंबरही तोच पाहायला मिळतो. या बेसा आल्या आल्या किरण मैदानाच्या आतमध्ये. या फलंदाजाची एंट्री झाली आहे. ग्रेट फटका आला थेट. चेंडूने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. षटकार. आपण एक विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. 41 धावा दावलकावरती आहेत. प्रवीणजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल. मी आदरणीय कल्पेजी कमळाकर पाटील साहेब, भोलेनाथ वेरा हाऊस जासईचे सर्वे सर्व ज्यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करावा. स्वागत करूया सकल धनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. पाहुण्यांचा पाहुणचार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. हॅलो, मिलिंदजी महादेव ठाकूर सर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विनंती करेन कल्पेजी पाटील साहेब आपल्यालाच की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. विशेष सन्मान महाराष्ट्रभर ज्यांचा रंगोत्सव सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला राहिला, चर्चेचा विषय राहिला. युवा पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे आणि युवा पिढीला मोबाईल पासून बाहेर ठेवण्यासाठी, बाजूला सारण्यासाठी ज्यांनी सर्वाधिक मोठा वसा आणि वारसा जपला, मिलिंद ठाकूर सर. आदरणीय गुरुनाथजी मात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. यावेळेचा बॉल इथून मात्र घडतं तरी काय, ऑन साइडला फाईन लेगला क्षेत्ररक्षक. सिंगल आली या संघात. धावसंख्या एकेरीच्या मदतीने 42 बनलेले आहेत. गुरुनाथजी मात्रे सर यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. गुरुनाथजी मात्रे साहेब, मुकुंदजी पाटील साहेब यांचा देखील आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. गुरुनाथजी मात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान, मुकुंदजी ठाकूर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मुकुंदजी ठाकूर साहेब यांना विनंती असेल, यावेळेचा बॉल ऑन साइडला फाईन लेगला, आउटफील्ड फास्ट, रन मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, किरणच्या बॅटमधून चौकार.
निलेजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपल्याही आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आदिशा ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा निलेजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. चौकाराच्या मदतीने एकंदरीत आपण पाहिलं तर 46 धाबा त्या फलकावरती बनलेल्या मला मिळालेल्या आहेत. प्रवीणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा आर्थिक पाठबळ या स्पर्धेला लाभत आहेत. देणगी लाभलेली आहे साहेब, आपले विशेष आभार. 46 बनलेले आहेत. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आहे. निलेजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभते. यावेळेचा बॉल किरण वाट पाहिली आणि वाट लावली आहे. सकाळचा चहा नाश्ता केल्यानंतर हा फटका मारलाय, ठोकला षटकार. सुभाजी गोवारी यांचा हा बॉल देखील इथून वळण घेणारा पाहायला मिळालाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सिंगल येईल. 22 झालेली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुनात म्हात्रे असतील किंवा योगेश म्हात्रे, तुम्ही विराजमध्ये जर का त्या बाजूला ट्रॅव्हल करता तर आवर्जून यांची गाठभेट घेणं गरजेचीच राहत आहे. यावेळेचा बॉल वळण घेणारा इथून पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाचा वेध घेईल. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना हा चेंडू निर्धाव आलेल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय फलंदाजांना. धाबा रोखण्याचा प्रयत्न इथून चांगला झालेला पाहायला मिळतो. आघाडीला आलेले फलंदाज प्रवीण गरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. रन्स रोखल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच महत्वाचा सामना पाहायला मिळेल. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आल्यात. चेंडूला लिले असीमा रेषेच्या बाहेर, ठोकला षटकार. एक विशेष सन्मान करत आहोत. सुनाजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. मी विनंती करेन कल्पेजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सुनाजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. मी नुकताच उल्लेख केला, विराज किंवा वैष्णव लॉजिस्टिक मधील एक सर्वाधिक असं व्यक्तिमत्व आमचे सुनाजी म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. कल्पेजी पाटील यांना विनंती करेन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येणाऱ्या दोन्ही टीमचे कॅप्टन या दुत्तुम टीमचा कर्णधार आणि त्याच वेळेला विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम कॅप्टन या टॉस करण्यात येईल. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्याच्या अगेन्स्ट दुत्तुम. भैरवनाथ दुत्तुम टीम कॅप्टन आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण दोन्ही टीम कॅप्टन याचा टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि भैरवनाथ दुत्तुम. एक नम्रतेची विनंती राहील. आमचे नवनाजी ठाकूर यांना विनंती आहे. नवनाजी ठाकूर दुत्तुम, आपली जी इको गाडी उभी आहे, बॉल काल या बाजूला जास्तीचे आलेले आहेत. थोडीशी गाडी वेगळ्या दिशेला उभे करा. आणि आता काचेवरती बॉल लागण्याचे चान्सेस 100 नाही 200% आहेत. कारण फटके इकडेच जास्तीचे येतात. काल पहा जक्कास लस्सी आमचे अब्दुल शेख यांनी गाडी जी आहे ती थेट मांडवात नेऊन उभी केली आहे. धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत त्या 60-61 टार्गेट आहे. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार, आवाजामध्ये बदल करूयात. प्रत्येकाला हवा असणारा असा आवाज, नियोजनाचा बादशहा म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. स्पर्धा सम्राट या आपण विपुल पाटील सरांचा आवाज ऐकणार आहात. या मॅचला सुरुवात होईल, परंतु त्याआधी टॉस साठी पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन. भैरवनाथ दुत्तुम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या विनोद स्पोर्ट्स गावठाण टॉस साठी या.
धन्यवाद. आपण पूर्वार्धामध्ये जयजी भोसले सरांचा आवाज ऐकलात. अंडर 25 जासई आयोजित सचिन स्मृती चषक 2026 आपण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाहता. आज या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनलचा दिवस आहे. 40+ची मॅच पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जास्ती 40+न धाबा जमा केले. ते 60 धाबा आणि 61 धाबांचा पाठलाग करावा लागणार आहे ते ओम 11 दिगोडी या संघाला. मैदानाच्या आतमध्ये सध्या क्षेत्रक्षण लागताना पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्या हक्काची वाहिनी संदीपजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम. अमोलचं आपण विशेष कौतुक करूयात. या संपूर्ण चॅनेलला ऑपरेट करणारे चांबो असतील. येणाऱ्या आगामी कालामध्ये उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. मला वाटते उद्याच फक्त 24ला सुट्टी आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिरल्याच्या मैदानामध्ये मयूर स्मृती गावठाणच्या माध्यमातून आणखीन एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ती देखील पावसाळी रबर बॉलची. तिथे देखील 24 लाईव्ह इव्हेंट्स काम करताना पाहायला मिळते. त्याचबरोबर मैत्री चषक चैतन्य पाटील आणि कृतज्ञ मडवी चिरले यांच्या मैत्रीची गुणगान गाणारी एक मोठी स्पर्धा मैत्री चषक चिरल्याच्या मैदानामध्ये ती देखील 24 लाईव्ह इव्हेंट्स पार करताना पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी रायगड प्रीमियर लीग एक सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल, जी जुलै महिन्यापासून स्टार्ट होईल आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आदर्श चषक असेल तथा सर्वाधिक मोठ्या स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पार पडताना पाहायला मिळाल्या. गेल्याच महिन्यामध्ये सर्वाधिक खरं तर मोठा आकडा या स्पर्धेच्या माध्यमातून या चॅनलनं पार केला तो म्हणजे उरण पनवेल प्रीमियर लीग, जिथे गौतमी पाटील उरण तालुक्यामध्ये आली आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सनं ॲडिओ देखील ठेवली गौतमी पाटील सोबत. जवळजवळ 15 लाखापेक्षा जास्त व्ह्यूवर्स 9 रात्रीमध्ये जोडले गेले. ज्यावेळी जगत सरकार खेळण्यासाठी आला 2.5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूवर्स 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सर्वाधिक जास्त खरं तर मागणी या चॅनलला संदेशजी पाटील यांनी केलेली. 24 मेला त्यांचा वाढदिवस येतो आणि त्याचमुळे 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलला हे नाव आहे. आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून अनेक तरुणांना ज्यांनी व्यवसाय देखील दिला आहे. त्यामुळे 24 लाईव्ह इव्हेंटचे संदेशजी पाटील असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांचे विशेष आपण कौतुक करूयात. चांगली त्यांची क्वालिटी पाहायला मिळते. नेहमी मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात, रायगड प्रीमियर लीग असो, रायगड पावसाळी रबर बॉलची स्पर्धा असो, आदर्श सारखी स्पर्धा असो, येणाऱ्या उरण पनवेल प्रीमियर लीग देखील पाहायला मिळते. या क्रीडांगणामध्ये अनेक वेळा त्यांच्या चॅनलला देखील चांगलं काम केलं आणि आज देखील तब्बल 5 दिवसामध्ये 2 कॅमेऱ्यासह ही 24 लाईव्ह इव्हेंट्स चॅनल ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. मैदानाच्या आतमध्ये आपण बोलतोय त्या अगोदर विनंती आहे, आपण दुतुम संघाच्या संघनायकाला विनंती करत आहोत की आपण लगेच आपल्या प्रतीक्षेमध्ये थांबलाय गावठाण संघ. निलेश ठाकूर किंवा दुतुम संघाचा एखादा खेळाडू इथे उपस्थित असेल तर या. आपण रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम या नावानं संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळं लगेच आपण टॉससाठी देखील या. विनोद स्पोर्ट गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम अशी एक महत्त्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. चर्चा या मॅच चालू होण्याअगोदर भूषण म्हात्रे यांनी आमची झाली होती की 60 धाबा आम्ही बनवू शकतो. भूषण म्हात्रे यांनी सांगितलं आणि त्याच 60 धाबा त्यांनी बनवल्यात. 60 धाबा देखील आम्ही डिपेंड करू शकतो, हा त्यांना कॉन्फिडन्स आहे. पण क्रीडांगणाच्या आतमध्ये आता सलामीची अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या, ज्यानं एक काळ गाजवला. दिगोडे संघाचा टेनिस क्रिकेट ज्याप्रमाणे उंच शिखरावर नेलंय, आपल्या नावाप्रमाणे त्यानं खेळ केलाय असा सूरज पाटील. काल एक सूरज पाहायला मिळाला, तो अर्थातच फलटण येथे जाऊन सूरज पाटील चमकताना पाहायला मिळाला. यंदा इनामपुरीच्या मैदानामध्ये मानकोलीच्या विरुद्ध सूरज पाटील बागिलवाड्याच्या त्याने केलेली बॅटिंग नेहमी स्मरणात राहिली. पण या क्रीडांगणामध्ये ज्या खेळाडूने कित्येक वेळा आपल्या नावावर अर्धशतक ठोकले असा दिघोड्याचा सूरज पाटील येताना पाहायला मिळतोय. आणि सूरज पाटील आणि त्याला साथ देणारा मैदानाच्या आतमध्ये अलंकार पाहायला मिळतोय. दिघोड्याचा एखादा प्रतिनिधी या 12 मॅन या आमच्यापर्यंत, कारण आता बॅटिंग आलंय त्यामुळे एखादा खेळाडू कोणी पाठवा, छोटा मुलगा देखील चालेल. सूरज पाटील आलाय आणि आल्याची दखल घ्यायला भाग पडले जासई टीमला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटच्या पलीकडे चेंडूला पाठवलंय, सीमा पार षटकार.
पहिलाच बॉल गीतेश येताना पाहायला मिळतात. गीतेशचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकरचा पाहायला मिळाला. त्याचवेळी सूरज पाटीलच्या बॅटमधून मिड विकेटच्या बतून षटकार पाहायला मिळाला. मागील चेंडू शतकाच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न बॅटच्या रेंजपासून थोडासा दूर ठेवला. त्याचवेळी एक्स्ट्राची आणखीन एक धाव जोडताना पाहायला मिळाली. क्रीडांगणाच्या आतमध्ये 7 धावा पहिल्या चेंडूवर येताना पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. त्यांच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय सीमा पार. सूरज पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. गीतेश गोलंदाजी करतात, पण सध्या सूरज पाटील त्याच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली त्यानं. कित्येक साऱ्या क्रीडांगणामध्ये सूरज पाटीलचा बोलबाला पाहायला मिळाला. सूरज पाटील असा विश्वास खेळाडू आहे. नेहमी जय माता दी दिघोडे संघाचे जे पुरस्कर्ते असतात मयूर शेठ गरत, त्यांच्या हक्काचा खेळाडू म्हणून सूरज पाटीलकडे ते पाहत असतात. टॉस होताना देखील पाहायला मिळेल. एका बाजूला रामचंद्र प्रतिष्ठान धुतुम आणि दुसऱ्या बाजूला विनोद स्पोर्ट गावठाण. टॉस जिंकलाय धुतुम टीमनं. राजीजी ठाकूर यांचे आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतो. आणि स्वागत करत असतानाच लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडं चेंडू खेळला थेट घेतोय जासई गावाची भेट. मिल्टी दाबाचा षटकार. षटकार षटकार आणि षटकार. षटकारांचाच पाडा बोलतोय सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. किरण तिथे पाहायला मिळाले. मिड विकेट एरियामध्ये चेंडूची पकड पाहायला मिळते. सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. आणि या सिंगल्सनं संघ जाऊन पोटलाय तो 20च्या घरात. पहिल्या षटकाचे ते खेळ चालू असताना सध्या धावपटा धावा पाहायला मिळाल्या त्या 20 धावा. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 20 धावा पाहायला मिळाल्यात. 61चा पाठला करायचा. आणखीन येणारे 18 बॉल 41 धावांची आणखीन गरज आहे. 40 आज सर्व संघ खेळताना पाहायला मिळतात. एकूण 50 ग्रामीण संघ खेळवलेत. विशेष कौतुक करूयात अंडर-25 जासई आयोजित सचिन स्मृती चषक 2026च्या आयोजन कमिटीचं काही संघ इथं उपलब्ध राहिले नाहीत. त्या जागेवर नवीन संघ त्यांनी आणला. पण जो संकल्प होता की 50 संघ खेळवायचे आहेत आणि तो संकल्प पूर्ण करण्याचा त्यांचा यशस्वी होताना देखील पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रवीण घरत गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. प्रवीणचा पहिलाच बॉल लेग एसटीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळाला. एक्स्ट्राची आणखीन एक धाव जोडली जाईल. 21 धावा धापडला लागल्या गेल्या. सूरज पाटील असा खेळाडू आहे ज्या खेळाडूनं आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली. टेनिस विश्वामध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची नोंद सातत्यानं पाहायला मिळाली. ज्या क्रीडांगणामध्ये सूरज खेळलाय तेव्हा अर्धशतक पाहायला मिळालं. पण मैदानाच्या आतमध्ये प्रवीण घरत सध्या गोलंदाजी करतात. स्लोवर करण्याचा प्रयत्न. यावेळी आणखीन एक चेंडू खरा पाहायला मिळाला. विकेटच्या बाहेर सूरज बॉल पडला तरच नो बॉल आहे. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. जी पट्टी आहे त्याच्यावर पडला तर नो बॉल नाही आहे. रिव्ह्यू सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आहे, फक्त बाईटसाठी नाही आहे. पण त्यामुळे याही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सध्या दिघोडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. स्लोवर करण्याचा प्रयत्न. लेग एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. त्याचवेळी एक्स्ट्राची आणखीन एक धाव जोडली जाईल. 40 क्रिकेट आगळेवेगळे नेहमी पाहायला मिळते. 40 एक धाव आरोग्यासाठी या एका टॅगलाईनवर हा संघ खेळत असतो. पण मैदानाच्या आतमध्ये आता जास्ती संघ एकच म्हणत असेल एकच विकेट मिळू दे, ती देखील सूरज पाटीलचीच. प्रवीण घरत देखील हेच प्रयत्न करतोय की सूरजची विकेट मिळू दे. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. त्याचवेळी बॅटला ब्रश चेंडू झाला. पाठीमाग यष्टिक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. 40 क्रिकेट आगळं वेगळ्या या क्रीडांगणामध्ये 40 खेळाडूंनी बरेचसे कारनामे देखील केलेत. मला आणखीन एक स्पर्धा आठवते, ती म्हणजे यंदा झालेली खंडोबा क्रिकेट जास्तीची स्पर्धा.
जिथे फोर्टिसचा एक गट खेळला, समर्थकडून केलेली विस्फोटक बॅटिंग आणि नागावच्या बाळाने केलेली विस्फोटक बॅटिंग. 3 हाफ सेंचुरी 3 मॅचेसमध्ये त्याचे पाहायला मिळाले. समर्थच्या 3 हाफ सेंचुरी आपण पाहिल्यात, त्यानं देखील 200हून जास्त अधिक धावा बनवल्यात. त्यामुळे फोर्टिसचं क्रिकेट लांब नाही आहे. याही वयामध्ये फोर्टिसच्या भूषण मात्रेने मिळवलेली बाईक असेल, बऱ्याचशा सायकल असतील, तो देखील खेळाडू चर्चेचा विषय राहिला. सध्या दिगोडी संघ खेळतोय. यंदा निवृत्ती पाटील हे देखील चांगले खेळत आहेत. त्यांच्याबरोबर सूरज पाटीलची आता चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंगॉनमध्ये गीतेश येताना पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. धावपटा धाबा लागले गेले त्या 25 धावा पाहायला मिळतात. संघ तसा ताकदीचा आहे दिगोडी संघ. निवृत्ती पाटील आहेत, जितेंद्र घरत आहेत, सूरज पाटील आहेत. मला असं वाटतं की कदाचित सूरज पाटील 2 वर्ष आणखीन क्रिकेटमध्ये राहिला असता निवृत्ती दादा, तर आणखीन एका दुसरी बाईक दिगोडे गावमध्ये पाहायला मिळाली असती. पण सूरज पाटील 2 वर्ष त्याच्या करिअरकडे फोकस करत राहिला, क्रिकेटपासून थोडंसं दूर राहिला. पण पुन्हा एकदा सूरज आला आणि सूरजने पुन्हा एकदा त्याच कॉन्फिडन्सनं बॅटिंग देखील केलं. यावेळचा बॉल शरीर थोडासा दूर राहिला. प्रॅक्टिस नाही आहे, सराव नाही आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. रबर बॉलची स्पर्धा तुम्ही खेळताय. फोर्टिसचं क्रिकेट असं आगळं वेगळं आहे. नेहमी पाहायला गेलं तर फोर्टिसचे खेळाडू जिद्दीने खेळतात, पण ते टेनिस विश्वामध्ये रबर बॉलचा जास्त सराव नसतो. कधी कधी जास्त अनपेक्षित जास्त उंची घेतो चेंडू, त्या कारणास्तव थोडीशी प्रॅक्टिस सेक्शनपासून दूर राहिले ते खेळाडू. पण अजूनही ते जिद्दीने खेळतात. त्यांचं चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. अकूट टप्प्याचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. बॅटला ब्रश झाला, पाठीमागे चेंडू जाताना पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल आलाय. हाफ ट्रॅकर बॉल आहे, कलनेक करता येत नाहीये, त्या कारणास्तव डॉट बॉल पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या जास्त धावा आल्यात, पण मोठी फटके देखील आली नाहीयेत. 5 वाईट आतापर्यंत प्रवीण घरतनं टाकलेत, त्यामुळे 5 एक्स्ट्रा धावा म्हणाव्या लागतील खर्ची केल्या त्या जासी संघासाठी प्रवीण घरतनं. यावेळचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आलाय. लॉग लेग बाउंड्रीच्या पलीकडं अलंकार पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. पाहायला मिळाला. 32 धावा येताना पाहायला मिळतात. प्रवीण घरत षटक थोडंसं महागडं उतरायलंय ते जासी गावासाठी, जासी संघासाठी. बॉल पुण्यामध्ये टाकला होता. लॉंग ऑन एरियामध्ये फटका खेळला. गीतेश येताना पाहायला मिळाले. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार आहे. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. त्याचवेळी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 घरात. जासीचं 40+ या षटकातील आणखीन शेवटचा बॉल आणखीन बाकी आहे. स्लोवर बॉल आणि यावेळी शेवटचा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धाबा लागले गेले त्या बिनबाद 33 धावा पाहायला मिळतात. 61चा पाठला करायचा होता. 2 षटकांमध्ये 33 आल्यात. अजून येणारी 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 28 धावांची आणखीन गरज. 12 बॉल 28 धावांची आणखीन गरज. 12 बॉल आणि 27 धावांची आणखीन गरज. लक्ष असू द्या, टोटल आपण स्कोर 61चा. बारा बॉल आणि 27 धावांची आणखीन गरज. करेक्शन आपण करतोय. 60चं टार्गेट आहे. सुनाद मात्रे आलेत गुलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिलाय, त्यामुळं डॉट बॉल बाला मिळतोय. त्याचवेळी पहिला चेंडू निर्धाव आलाय. 11 मध्ये आणखीन 27 धावांची गरज आहे. अलंकाच्या बॅटमधून षटकार आलाय, पण सूरज पाटीलला नॉन स्ट्राईक एंडला ठेवलंय. 2 पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विकेट आतापर्यंत आली नाही, त्यामुळे आता धाबा देखील जास्त होताना पाहायला मिळतात. एखादा ब्रेक थ्रू हवा आहे जासी संघाला. कोणता गोलंदाज महत्वाचा ब्रेक थ्रू मिळवून देईल. यावेळचा बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये शीतरक्षक पाहायला मिळाले, ज्यांनी चेंडूची पकड केली. एकच धाव येताना पाहायला मिळेल. सिंगल्सने आता संघ जाऊन पोचलाय, तो अर्थातच
34च्या घरात येणारे आता 10 बॉल 26 धावांची आणखीन गरज. 10 मध्ये 26 धावा बनवायच्या. सूरज पाटील महत्वाचा खेळाडू आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली कामगिरी त्यानं देखील केली. स्टार्ट त्यानं जो हवा होता दिगोडी संघाला तो स्टार्ट मिळवून दिला. यावेळचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. ओम 11 दिगोडी या नावानं संघ खेळतोय. मला वाटतं आय थिंक हरजीवन ठाकूर साहेबांच्या मालकीचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडं सूरज पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. षटकार आला आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोटली ती 40च्या घरात. 40 धावा दापडला लागल्या गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये मोठी फटकेबाजी केली जाते. आणखीन 20 धावांची गरज आहे. षटकार पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडं बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय सूरज पाटीलच्या बॅटमधून. शेवटचा आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे. हा बॉल थोडासा खाली राहिलाय त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्याचवेळी लाहुडले अपील जरूर केली गेली मैदानाच्या आतमध्ये पण त्याचवेळी सांगत असताना हा चेंडू नक्कीच निर्धाव पाहायला मिळाला. शेवटच्या आता 6 बॉल सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आणखीन गरज. 6 बॉल 14 धावांची आणखीन गरज. कदाचित आता या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल का. गोलंदाज आणखीन बाकी आहेत. 6 बॉल 14 धावांची आणखीन गरज. सहा बॉल आणि 14 धावांची आणखीन गरज. कल्पेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. एक चांगले गोलंदाज आहेत आणि आता त्यांच्यावर विश्वास दाखवलाय तो जास्ती संघानं. 6 बॉल मध्ये 14 धावा हव्यात. गोलंदाजी ट्रॅकवर सध्या कल्पेश पाटील येताना पाहायला मिळतात. महत्वाचे विश्वास गोलंदाज जास्ती संघाचे. काही गोलंदाजांनी भरपूर धावा देखील दिल्यात पण आता ह्या 14 धावा करण्यासाठी प्रयत्न शिगेचे करावे लागणार आहेत. पहिलाच बॉल खेळत असताना पाठीमागच्या दिशेने बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स कंप्लीट दुसरी साठी पलटलेत. 2 धावा कंप्लीट तिसरी साठी त्यांना पाहायला मिळतात. आणि हो आता हेच बंद सांगतात की या चेंडूवर 2 धावा पाहायला मिळणार आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जो झालाय सूरज पाटीलला नॉस्ट्रेकिंगला थांबावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवर 2 आल्यात त्यामुळे आता येणारी 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आणखीन गरज. 5 मध्ये 12 बनवायचे आहेत. कल्पेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. महत्वाचे गोलंदाज आहेत. कधी कधी फिरकी घेणारे चेंडू त्यांची नेहमी फलंदाज गिरकी घ्यायला लावत असतात. पाहूया या क्रीडांगणामध्ये कल्पेश पाटील वेगळा कारनामा करताना पाहायला मिळतील का. क्रॉस बॅटनं फटका खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतात. गीतेश तिथे आहेत. आता एकच धावं घेतली गेल्या. सूरज पाटीलला स्ट्राईक हवंय त्यामुळे ते येणारे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 11 धावांची गरज. सूरज पाटील चमकलाय. सूरज पाटीलनं चमकदारच कामगिरी केली आणि त्यांना आता स्ट्राईक देखील स्वतःकडेच ठेवलंय. क्रीडांगणाच्या आतमध्ये हा महत्वाचा खेळाडू आहे आणि या सामन्यामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल का त्याच्या माध्यमातून. येणारी आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे.
जिथे पाहायला गेलात तर येणारी 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धाबांची गरज. कल्पेश पाटील महत्वाची गोलंदाज. सूरज पाटीलच्या समोर यावेळचा बॉल 20 मध्ये कळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे झालेत फंबल. गुरुनाथ मात्र यांच्या हातातून चेंडू निसटलाय. मिळतील धाबा 4. आलाय चौकार. येणारी आता 3 चेंडू आणि 7 धाबांची गरज. हा चौकार अडकला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, पण क्रीडांगणाच्या आतमध्ये सामना तेवढ्याच चर्चेचा पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 7 धाबांची आणखीन गरज. सूरज पाटीलच्या बॅटमधून चौकार त्यांना पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल तो देखील नो पाहायला मिळाला. नो बॉल. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. नो +2. 3 धाबा या मागील चेंडूवर मिळाल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता येणारे 3 चेंडू आणि आता 4 धाबांची आणखीन गरज. 3 मध्ये 4 बनवायचे आहेत. फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न कल्पेश. हा बॉल या बॉलवर मोठा फटका आणि मिड विकेटच्या पलीकडच मिळतील धाबा 6 आणि पहिला सामना जिंकलाय ओम 11 दिघोडे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन सूरज पाटील अँड टीम. जसे टीम हार्डलक पहिला सामना जिंकलाय तो दिघोडे संघानं आणि अतिशय चांगली अशी मॅच रंगताना पाहायला मिळाली. त्याचवेळी चला आपण विनंती करूयात दुतुम संघ जो काय आपला निर्णय आहे तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरुद्ध विनोद स्पोर्ट गावठाण. महत्वाची आणखीन एक मॅच. नो डाऊट या